अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी पितरांचे स्मरण करून देवाला विशेष नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. अक्षय तृतीयेला प्रामुख्याने उन्हाळ्याची सुरुवात असल्याने थंड आणि तृप्ती देणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. 1. आमरस आणि पुरी. अक्षय तृतीयेचा मुख्य नैवेद्य म्हणजे आमरस. या काळात हापूस आंब्यांचा हंगाम जोरात असतो, म्हणून देवाला पहिला आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबत तुळशी पत्र ठेवून वरण भात, सात्विक भाजी, गरम पुऱ्या आणि साजूक तूप घालून पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो. पुरणपोळी. महाराष्ट्रीयन परंपरेनुसार कोणत्याही मोठ्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य अग्रक्रमाने असतो. अक्षय तृतीयेलाही अनेक घरांमध्ये गुळ डाळीची मौसूद पुरणपोळी आणि त्यावर कटाची आमटी असा बेत असतो. मातीचे माठ आणि वाण. या दिवशी पितरांच्या नावाने पाण्यानं भरलेला मातीचा माठ घडा, त्यावर खरबूज किंवा आंबा ठेवून दान देण्याची पद्धत आहे. त्यामुळे नैवेद्याच्या ताटात उन्हाळी फळे जसे की कलिंगड, खरबूज, आंबा असणे शुभ मानले जाते. पन्हे आणि कैरीची डाळ. उन्हाचा सण असल्याने शरीराला थंडावा देण्यासाठी कैरीचे पन्हे आणि ओल्या खोबऱ्याची फोडणी दिलेली कैरीची डाळ नैवेद्यात ठेवली जाते. काहीतरी पांढरा नैवेद्यही असावा. काही ठिकाणी देवाला साखर भात यांचा नैवेद्य दाखवला जातो. पांढरा नैवेद्य हा शांततेचे प्रतीक मानला जातो.